हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं क्राफ्टर मोनिका या चॅनलला। चला तर आज आपण हलव्याचे मस्तपैकी मंगळसूत्र बनवूया। आता संक्रांत येत आहे म्हणल्यावर हलव्याचे दागिने आपल्याला बनवायलाच हवे ना, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे चला तर व्हिडिओमध्ये बघूया। हलवा लागणार आहे जे की तिळगुळ छोटे आणि मोठ्या साईजचे। त्यासाठी आपल्याला अजून स्टिक करण्यासाठी B700 स्टिक आहे। मंगळसूत्रासाठी 2 वाट्या जे काही पेंडेंट असतं ते लागणार आहे। आणि जे काही तुम्ही कुंदन वगैरे वर्क करणार आहात, काळे मण्या गोल्डन मण्या जे तुम्हाला यूज करायचे असेल ते तुम्ही यूज करू शकता। इथे मी ब्लॅक मणी घेतलेली आहे, गोल्डन मण्या पण घेतलेल्या आहेत। पेंडेंटला मस्तपैकी आपण अशी दोरी बांधून घेऊया आणि आपल्याला दोरीमध्येच ओवायचं आहे। जर तुम्हाला ग्लिटर पेपर वगैरे स्टिक करायचं असेल त्यावर तर तुम्ही करू शकता। मी तर दोरीमध्ये ओवतीये, तर तुम्ही व्हिडिओ बघताय तर तुम्हाला कळेलच। पहिल्यांदा मी मोठी गोल्डन मणी घातलेली आहे आणि त्यानंतर मग ब्लॅक मणी आणि मग तिळगुळ जे काही आपण हलवा घेतलेला आहे छोट्या प्रकारचे मोठ्या प्रकारचे, मी इथे छोटे होणार आहे तर त्यामध्ये ओवते 2-2 वगैरे असं घालते जेणेकरून ते छान दिसेल। ब्लॅक आणि एकदा व्हाईट असं डिझाइन करते। संक्रांतीसाठी स्पेशल असे लहान बाळांसाठी बोरणांसाठी आपण असे दागिने बनवू शकतो। अजून ज्यांची पहिली संक्रांत आहे मकर संक्रांती स्पेशल होण्यासाठी आपण असे हलव्याचे दागिने वेगवेगळ्या प्रकारे बनवून विकू शकतो। घरातल्या घरात आपण सुद्धा यूज करू शकतो बनवून, कारण बाहेर खूप आपण बघतोय खूप प्राइस आहे या दागिन्यांसाठी। तर तुम्हाला अशी क्राफ्ट छान छान शिकायची असेल तर माझ्या पेजला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा। जे काही व्हिडिओ आवडेल तुम्हाला कमेंट करा। हे पहा, अशी वन साइड ओवतीये मी। पूर्ण ओवून झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट सेकंड साइडनं ओवायचं आहे। यामध्ये तुम्ही ब्लॅक मोठे मण्यासुद्धा ओवू शकता आणि जी काही साईज आहे हलव्याची ती मोठी साईज ह्यापेक्षाही अजून एक आहे ती सुद्धा तुम्ही ओवू शकता। मला खूप हेवी नको आहे ज्वेलरी, खूप सिंपल आणि छान अट्रॅक्टिव्ह दिसायला हवी, त्यासाठी मी खूप नाजूक असं ओवते। तुम्हाला जसं हवेल तसं तुम्ही डिझाइन करू शकता। मोठी साईज सुद्धा आहे यामध्ये। अशा प्रकारे मंगळसूत्राची वन साइड ओवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आता मी सेकंड साइडला जे काही दोरा बांधून तशीच सेम प्रकार ह्या साइडने सुद्धा ओवायचा आहे आणि बरोबर तसाच माप घेऊन तेवढंच मणी आपल्याला आणि ते हलवे ओवायचे आहेत जेणेकरून खाली वर होता कामा नये, दिसायला सेम दिसलं पाहिजे। मी जे ओवते ना सिंगल साइड, ह्या साइडने सिंगल आणि ह्या साइडने सिंगल पदर, तर तुम्ही त्या सिंगल ऐवजी डबल सुद्धा घेऊ शकता। ह्या साइडने डबल आणि त्या साइडने म्हणजे एकूण 4 जे काही दोऱ्या तुम्हाला यूज करायचे असतात। पण मला तसं हेवी नाही आवडत ज्वेलरी, त्यासाठी मी हे सिंपल ओवते। हे बघा, सिंपल लुक खूप छान दिसते आणि खूप हेवी सुद्धा नाही होते, कारण हे घातल्यानंतर अजून एक आपल्याला नेकलेस बनवायचा आहे ते सुद्धा येईल, त्यासाठी खूप हेवी नाही वाटणार। त्यासाठी मी सिंगल ओवते। लास्टला आपल्याला त्याला हुक लावायचा आहे, लॉक लावून आपल्याला ते वेअर करायचं आहे। जर तुम्हाला गोंडा लावायचा असेल तर ते सुद्धा लावू शकता। आणि थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।